नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर तम्मलवार आपल्याला कॉर्पोरेट अकाउंट याविषयी आहे. तर कॉर्पोरेट अकाउंटमधील या ठिकाणी साधारणतः आपण 4 प्रॉब्लेम बघितलेत आणि 5वा प्रॉब्लेम आपल्याला बघायचा आहे. आता तो 5वा प्रॉब्लेम बघत असताना या ठिकाणी साधारणतः आपण तो 5वा प्रॉब्लेम या ठिकाणी विश्वरूप कंपनी लिमिटेडचा आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. पूर्ण वाचून दाखवण्यापेक्षा मी ओझरतो दाखवतोय. आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे, पर्टिक्युलर डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज. त्यानंतर काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिले आहेत. ते ॲडिशनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसतील. ठीक आहे. मग हे स्क्रीनवर दिसल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सोडवायचं आहे. तुम्ही या ठिकाणी जे कंपनी फायनल अकाउंट आहे ते फायनल अकाउंट काढत असताना पहिल्यांदा तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट काढावं लागेल, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढावं लागेल, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट काढावं लागेल आणि त्यानंतर तुम्ही बॅलन्स शीट काढताय. मग या ठिकाणी तुम्ही लिहिताय इन द बुक ऑफ विश्वरूप कंपनी लिमिटेड ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मी या ठिकाणी लिहितोय ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तुम्ही व्यवस्थितरित्या लिहिताय इन द बुक ऑफ विश्वरूप कंपनी लिमिटेड ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड. जे काही इयर एंडेड असेल ते इयर एंडेड 31 मार्च 2014 हे या पद्धतीने लिहिताय. आणि लिहिल्याच्या नंतर तुम्ही हे कॉलम्स करताय. या कॉलमला व्यवस्थितरित्या नाव देताय. डिया साईड, हे सिया साईड, पर्टिक्युलर रुपीज या पद्धतीनं. मग हे दिल्याच्या नंतर तुम्ही पुढचं अकाउंट काढताय प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट. मग प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट हे देखील डिया साईड, सिया साईड. आता प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्चच आहे, 31 मार्च 2014 या पद्धतीनं. त्यानंतर तुम्ही बॅलन्स शीट काढताय. बॅलन्स शीटला या ठिकाणी लिहिताय ॲज ऑन डेट ऑफ किती आहे 31 मार्च 2014 या पद्धतीनं. याला नावं देत आहे लायबिलिटीज रुपीज, असेट्स रुपीज. ठीक आहे. हे नावं दिल्याच्या नंतर हे पूर्ण आखल्याच्या नंतर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करताय. हे सोडवत असताना तुम्ही पहिल्यांदा जे ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहेत ते ॲडिशनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी वाचून घ्यायच्यात. ॲडिशनल इन्फॉर्मेशन वाचून घेतल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कळेल किंवा कोणता आयटम या ठिकाणी इनर कॉलमला ठेवायचा आहे आणि कोणता आयटम आउटर कॉलमला ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी चुकावणार नाही किंवा काटछाट होणार नाही. ठीक आहे. मग पहिला ट्रायल बॅलन्समधील जो आयटम आहे किंवा पद आहे कॉल इन एरियस. आता कॉल इन एरियस या ठिकाणी कॉल केला होता पण तो कॉल आला नाही म्हणून त्याला एरियर्स असं म्हणतात. तर त्यावेळेस ते कॅपिटलमधून या ठिकाणी मायनस करावं लागतं. मग या ठिकाणी कॅपिटल सुरुवातीला याच्यातून लेस कॉल इन
एरियर्स, कॉल इन एरियर्स आहे 18,750, हे 18,750. त्यानंतर प्लॅन्ट अँड मशनरी दिलं आहे. प्लॅन्ट अँड मशनरी किती 9 लाख रुपये दिलेली आहे. प्लॅन्ट अँड मशनरीवर ॲडजस्टमेंट आहे. मग पहिल्यांदा येतं फिक्स्ड असेट्स. फिक्स्ड असेट्समध्ये पहिल्यांदा या ठिकाणी प्लॅन्ट अँड मशनरी तुमचं दिलं आहे 9 लाख रुपये, हे 9 लाख रुपये. त्यानंतर पुन्हा दिला आहे ओपनिंग स्टॉक कुठे येईल ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. मग 2 ओपनिंग स्टॉक तुम्हाला दिला आहे या ठिकाणी 1,87,500, 1,87,500. त्यानंतर तुम्हाला दिलं आहे या ठिकाणी फर्निचर अँड फिक्स्चर वर देखील ॲडजस्टमेंट आहे. मग ॲडजस्टमेंट असल्यामुळं ते इनर कॉलमला घेतोय. फर्निचर अँड फिक्स्चर या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे 18,000 रुपये, हे 18,000 रुपये या ठिकाणी तुम्ही लिहिताय. त्यानंतर दिलं आहे सन्ड्री डेटर्स कुठे येतं तर तुमची करंट असेट्स आहे. मग याचे हेड कसे पडतात, पहिल्यांदा फिक्स्ड असेट्स, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट, त्यानंतर फिक्स्ड असेट्स. मग या ठिकाणी मी लिहितोय करंट असेट्स त्याच्यामध्ये सन्ड्री डेटर्स. आता सन्ड्री डेटर्सवर देखील या ठिकाणी ॲडजस्टमेंट आहे आणि त्यामुळं या ठिकाणी इनर कॉलमला लिहितोय 2,17,500, 2,17,500. त्यानंतर या ठिकाणी साधारणतः तुमचं त्यानंतर काय आहे तर लँड अँड बिल्डिंगवर देखील या ठिकाणी तुम्हाला ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलमलाच लिहितोय या ठिकाणी लँड अँड बिल्डिंग या ठिकाणी किती दिलं आहे तर साधारणतः 7,50,000, हे 7,50,000 तुम्ही या ठिकाणी लिहिताय. त्याच्यानंतर परचेस दिलेला आहे. परचेस कुठे येतं ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. मग 2 परचेस अमाऊंट तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. परचेस अमाऊंट या ठिकाणी 4,62,500, 4,62,500. त्यानंतर इंटेरियम डिव्हिडंड पेड. आता इंटेरियम डिव्हिडंडच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे, डिव्हिडंड कुठलाही असो, प्रपोजल असो, इंटेरियम असो किंवा फायनल डिव्हिडंड असो, ते कुठे जातं तर प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटला. मग या ठिकाणी 2 इंटेरियम डिव्हिडंड या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे 18,750, हे या ठिकाणी लिहा. त्यानंतर इंटेरियम डिव्हिडंड झालं. पुन्हा रेंट आहे. रेंट कुठे येतं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कुठून स्टार्ट होतं हे बघायचं, जेणेकरून आपल्याला ट्रेडिंग अकाउंटला किती स्पेस लागतो त्यानुसार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण चालू करतोय. मग या ठिकाणी 2 रेंट. आता रेंटची अमाऊंट दिली आहे या ठिकाणी 12,000 रुपये, हे 12,000 रुपये. त्यानंतर तुम्हाला दिलं आहे जनरल एक्सपेन्सेस या ठिकाणी 2
जनरल एक्सपेन्सेस, हे जनरल एक्सपेन्सेस या ठिकाणी किती आहे 12,250, हे 12,250. त्यानंतर दिलं आहे इंटरेस्ट, डिबेंचर इंटरेस्ट. आता डिबेंचरवरचं इंटरेस्ट आहे तो कुठे येतं, तर डिबेंचर ही आपली लॅबिलिटी आहे आणि लॅबिलिटीवरचं इंटरेस्ट तुमचं एक्सपेन्सेस आहे आणि एक्सपेन्सेस असल्यामुळं ते एक्सपेन्सेस साईडला मग या ठिकाणी टू डिबेंचर इंटरेस्ट या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे 22,500, हे 22,500. त्याच्यानंतर तुमचं दिलं आहे बिल्स पेबल. आता बिल्स पेबल तर ते करंट लॅबिलिटीचं पद आहे, त्यासोबतच ते प्रोव्हिजनमध्ये येतं. मग पहिल्यांदा शेअर्स कॅपिटल, पुन्हा रिझर्व अँड सरप्लस, पुन्हा सेक्युअर्ड लोन, पुन्हा अनसेक्युअर्ड लोन आणि त्यानंतर करंट लॅबिलिटी आणि त्यानंतर प्रोव्हिजन येतं. करंट लॅबिलिटीमध्ये देखील बिल्स पेबल घेतलं तरी चालेल. मग या ठिकाणी तुमचं करंट लॅबिलिटीज चालू होतं. करंट लॅबिलिटीज, आता हे करंट लॅबिलिटीजमध्ये काय आहे, बिल्स पेबल दिलं तुम्हाला 59,000, हे 59,000 या ठिकाणी तुम्ही लिहिताय. त्यानंतर जनरल रिझर्व आहे. आता जनरल रिझर्व कुठे जाईल, रिझर्व अँड सरप्लसमध्ये. मग या ठिकाणी रिझर्व अँड सरप्लस हे हेड द्या, त्याच्यामध्ये जनरल रिझर्व या ठिकाणी 62,500 हे इनर कॉलमला घेतोय कारण त्याच्या ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर पुन्हा दिलं आहे प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशनचं बॅलन्स या ठिकाणी बाय बॅलन्स BD ब्रॉट डाऊन किती 36,250 हे या ठिकाणी लिहून टाका. त्यानंतर तुम्हाला दिलं आहे इक्विटी शेअर्स कॅपिटल फुल्ली कॉलर्ड अप. इक्विटी शेअर्सचं कॅपिटल आहे 11,50,000, हे 11,50,000 तुम्ही लिहिताय. त्यानंतर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आहे. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस कुठे येतं, तर ट्रायल बॅलन्सला असेल तर ते मिसलेनियस एक्सपेन्सेसमध्ये येतं बरं का. मग या ठिकाणी असेट साईडचे हेड कसे पडतात, फिक्स्ड असेट्स, इन्व्हेस्टमेंट, करंट असेट्स, त्यानंतर ॲडव्हान्सेस आणि त्यानंतर मिसलेनियस एक्सपेन्सेस. मग मिसलेनियस एक्सपेन्सेस या ठिकाणी तुम्ही हेड द्या, त्याच्यामध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस या ठिकाणी तुम्हाला दिला आहे 12,500, हे 12,500 इनर कॉलमलाच लिहितोय कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर दिलं आहे फ्राईट म्हणजे वाहतूक. या ठिकाणी ती कुठे येईल, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड टू फ्राईट. या ठिकाणी किती आहे 32,750. त्यानंतर गुडविल आहे. गुडविल कुठे येतं, फिक्स्ड असेट्समध्ये. मग या ठिकाणी तुम्हाला गुडविल दिलेला आहे 62,500, हे 62,500 या ठिकाणी लिहून टाका. त्यानंतर आहे वेजेस कुठे येतं, तर ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड टू वेजेस. आता वेजेस या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे 2,12,000 मी इनर कॉलमला लिहितोय कारण त्याच्यावर देखील या ठिकाणी ॲडजस्टमेंट आहे.
त्यानंतर दिलं आहे कॅश इन हँड. कॅश इन हँड कुठे येतं तर करंट असेट्स. तुमचं मग करंट असेट्सच्या हेड खाली कॅश इन हँड. कॅश इन हँड किती दिले 10,875 रुपये. आणि त्यानंतर कॅश ॲट बँक आहे. कॅश ॲट बँक तुमचे करंट असेट्सच आहे ते आहे 95,750. त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे डायरेक्टर फीज. डायरेक्टर फीज कुठे येतं P&L अकाउंट डेबिट साईड टू डायरेक्टर फीज या ठिकाणी किती आहे 14,350. 14,350. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला दिलं आहे बॅड डेब्स. बॅड डेब्स या ठिकाणी टू बॅड डेब्स. आता बॅड डेब्स इनर कॉलमला घेतोय कारण त्याच्या ॲडजस्टमेंट आहे 5,275. त्यानंतर कमिशन ऑन सेल्स या ठिकाणी P&L अकाउंट डेबिट साईडला जाईल टू कमिशन ऑन सेल्स. कमिशन ऑन सेल्स किती आहे 18,000. हे 18,000 या ठिकाणी लिहिलं. त्यानंतर दिले तुम्हाला सॅलरी. सॅलरी कुठे येतं या ठिकाणीच P&L अकाउंट डेबिट साईड सॅलरी. आता सॅलरीवर ॲडजस्टमेंट आहे का नाही आहे. मग सॅलरी डायरेक्ट तुम्ही आउटर कॉलमला घ्या किती 36,250. 36,250. त्यानंतर आहे सेक्युअर्ड लोन. आता सेक्युअर्ड लोन कुठे येतं तर लोन आहे लायबिलिटी साईड. मग हेड कसे पडतात या ठिकाणी कॅपिटल. त्यानंतर रिझर्व अँड सरप्लस. त्यानंतर सेक्युअर्ड लोन. मग सेक्युअर्ड लोन आपल्याला दिलेला आहे सेक्युअर्ड लोन किती दिलं आहे 7,50,000. हे 7,50,000 या ठिकाणी लिहिताय तुम्ही. त्यानंतर तुम्हाला दिलं आहे सेल्सची अमाऊंट. मग ते कुठे येतं ट्रेडिंग अकाउंट सिया साईड या ठिकाणी सेल्स किती आहे 10,37,500. 10,37,500. त्यानंतर 4% गव्हर्नमेंट सिक्युरिटी. 4% गव्हर्नमेंट सिक्युरिटी. आता या ठिकाणी हिडन ॲडजस्टमेंट आहे बरं का. कारण 4% ज्या ठिकाणी पर्सेंटेजचं चिन्ह येतं त्या ठिकाणी साधारणतः हिडन ॲडजस्टमेंट असते असं आपल्याला म्हणता येतं. मग आता ती डेबिट साईडला आहे. इन्व्हेस्टमेंट आहे तुमची. मग ती इन्व्हेस्टमेंट कुठे येतं तर असेटमध्ये फिक्स असेट्स. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट. त्यानंतर करंट असेट्स. मग या ठिकाणी तुम्ही 4% इन्व्हेस्टमेंट हे हेड द्या. आणि हेड दिल्याच्यानंतर मी फक्त स्टार मार्क करतोय 4% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज या ठिकाणी किती दिले तर 1,50,000. हे 1,50,000 तुम्ही लिहिताय. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्स. आता प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्स या ठिकाणी आलेला आहे. ते प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्स मी CR साईडचं बॅलन्स आहे ते CRला जरी लिहिलं तरी चालतं किंवा ते DRला घ्यायचं आहे तर त्यावेळेस ते लेस होतं. मग बॅड डेब्स अगोदर आकारलेले आहेत का हे बघायचं. मग बॅड डेब्सवर ॲडजस्टमेंट आहे का तर या ठिकाणी आहे. म्हणून मी काय करतोय या ठिकाणी बॅड डेब्स त्याच्यातून या ठिकाणी ओल्ड आत्ताचं या ठिकाणी आपल्याला जे दिलेलं आहे प्रोव्हिजन आहे 8,750 ओल्ड RDD म्हणू मी त्याला. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स आहे. सन्ड्री क्रेडिटर्स कुठे येतं करंट लायबिलिटी.
संडे क्रेडिटार्स या ठिकाणी 1,30,000 आहे. 1,30,000 तुम्ही लिहिताय. त्यानंतर अनसेक्युअर्ड लोन. आता सेक्युअर्डच्या नंतर कुणाचा क्रमांक लागतो तर अनसेक्युअर्डचा लागतो. मग या ठिकाणी अनसेक्युअर्ड लोन किती आहे 36,000 रुपये. हे 36,000 रुपये या ठिकाणी तुम्ही लिहिताय. आता हे ट्रायल बॅलन्समधले सर्व आयटम्स तुम्ही पोस्टिंग केलेले आहेत. आणि पोस्टिंग केल्याच्यानंतर या ठिकाणी ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्हाला. ती ॲडिशनल इन्फॉर्मेशन अशी आहे. द स्टॉक ऑन 31 मार्च 2014 वॉज एस्टिमेटेड ॲट ₹2,52,500. द फॉलोइंग ॲडजस्टमेंट हॅव ऑल्सो टू बी मेड. आता या ठिकाणी स्टॉक दिला आहे 31 मार्च 2014चा, म्हणजे कोणता आहे तो क्लोजिंग स्टॉक आहे. मग या ठिकाणी त्याचे दोन इफेक्ट, कारण ॲडजस्टमेंटचे या ठिकाणी दोन इफेक्ट होत असतात. तर त्यावेळेस ट्रेडिंग अकाउंट CR साईड आणि इकडे कुठे जाईल असेट साईड. असेट साईडमध्ये कुठे जाईल तर करंट लॅबिलिटीमध्ये जाईल, करंट असेट्समध्ये जाईल. मग या ठिकाणी बाय क्लोजिंग स्टॉक तुम्हाला दिला आहे 2,52,500. इकडं क्लोजिंग स्टॉक 2,52,500. ठीक आहे. त्यानंतर दिलं आहे फर्स्ट नंबरचे ॲडजस्टमेंट. डिप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 10% अँड ऑन फर्निचर अँड फिक्चर ॲट 5%. प्लांट अँड मशिनरीवर 10% डिप्रिशिएशन आकारायचं आहे आणि फर्निचर अँड फिक्चरवर 5% डिप्रिशिएशन आकारायचं आहे. मग चला आकारू. प्लांट अँड मशिनरीवर किती DP 10%. 9 लाखाच्या 10% किती येतं 90,000. हे 90,000 लेस करून 8,10,000 रुपये आउटर कॉलमला. त्यानंतर फर्निचर अँड फिक्चरवर डिप्रिशिएशन आकारायचं किती 5%. मग 5% 18,000च्या 5% किती तर साधारणतः 900 रुपये. हे 900 रुपये लेस केल्याच्यानंतर 17,100 या ठिकाणी आलेला आहे. मग त्याचा सेकंड इफेक्ट कुठे येतो तर या ठिकाणी P&L अकाउंट डेबिट साईड टू डिप्रिशिएशन ऑन प्लांट किती 90,000 आणि पुन्हा टू डिप्रिशिएशन ऑन फर्निचर किती 900 रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिलं आहे ₹25,000 आउट ऑफ वेजेस. ₹25,000 आउट ऑफ वेजेसमधले वेअर युटिलाइज्ड त्याच्यामधले वापरलेत इन ॲडिंग रूम. आता रूमसाठी या ठिकाणी वापरले टू द बिल्डिंग फॉर विच नो एंट्री हॅज बीन पास्ड. नो एंट्री हॅज बीन पास्ड या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता बिल्डिंगचे 25,000 रुपये कुठं वापरलेत वेजेसचे कुठं वापरलेत बिल्डिंगसाठी वापरलेत. एक रूम बनवलेली आहे. मग याच्यातून लेस होतील आणि तिकडं बिल्डिंगमध्ये या ठिकाणी ॲड होतील. तर त्यावेळेस लेस फॉर कन्स्ट्रक्शन म्हणा किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन हे 25,000 हे 25,000 लेस करा. हे 25,000 लेस केल्याच्यानंतर तुम्हाला आउटर कॉलमला मिळेल 1,87,000. 1,87,000. आता त्या बिल्डिंगमध्ये या ठिकाणी तुम्ही ॲड करताय. ॲड वेजेस किती 25,000 आणि आउटर कॉलमला किती जाईल 7,75,000 रुपये. हे या पद्धतीने जातील. त्यानंतर फायनल डिव्हिडंड ॲट 5% BB प्रोव्हाइड ऑन पेड अप कॅपिटल.
पेडअप कॅपिटलवर 5% फायनल डिव्हिडंड सांगितला आहे. मग पेडअप कॅपिटल किती दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी 11,50,000. 11,50,000च्या 5% काढा तर ते साधारणतः 56,563 रुपये इतकं निघतं. मग 56,563 या ठिकाणी तुम्ही प्रपोज्ड डिव्हिडंड म्हणून काढताय. आता डिव्हिडंडच्या बाबतीत सांगितलं होतं मी, कोणताही डिव्हिडंड असो, इंटेरियम डिव्हिडंड असो किंवा प्रपोज्ड डिव्हिडंड असो, त्याचं जे प्रोव्हिजन करायचं आहे ते कुठून करायचं आहे, P&L अप्रोप्रिएशन अकाउंटमधून. मग त्यावेळेस टू प्रपोज्ड डिव्हिडंड. आता प्रपोज्ड डिव्हिडंड या ठिकाणी किती आहे 56,563 रुपये. 563 रुपये. आता हे काढत असताना या ठिकाणी 11,50,000 पेडअप कॅपिटल आहे, त्याच्यातून कॉल इन एरियस आले नाहीत. हे 18,750 हे लेस करून जी अमाऊंट होते त्याच्यावर 5% आहे. मग त्यावेळेस हे 56,563 रुपये निघतं. मग या ठिकाणी तुम्ही ते सेकंड पोस्टिंग कुठे करता तर या ठिकाणी प्रपोज्ड डिव्हिडंड. त्यावेळेस त्याचे हेड कोणकोणते पडतात, शेअर्स कॅपिटल, रिझर्व्ह सरप्लस, सेक्युअर्ड लोन, अनसेक्युअर्ड लोन, त्यानंतर करंट लायबिलिटी आणि त्यानंतर प्रोव्हिजन आहे. मग प्रोव्हिजन हे हेड टाकायचं आहे आणि ते प्रोव्हिजन हेड टाकून तुम्ही या ठिकाणी फायनल डिव्हिडंड किंवा प्रपोज्ड डिव्हिडंड म्हणून लिहिता. प्रपोज्ड डिव्हिडंड किती आला 56,563 रुपये. ठीक आहे. हे 563 रुपये या ठिकाणी तुम्ही काढताय म्हणजे 56,563 ते 11,50,000 नाही आहे. 11,50,000 वजा 18,750 हे लेस केल्याच्या नंतर जी अमाऊंट उरते त्याच्यावर 5% आहे. मग या ठिकाणी ती आपण ॲडजस्टमेंट सोडवलेली आहे. त्यानंतर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस टू बी राईट ऑफ बाय 20%. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस राईट ऑफ करायचं आहे. मग कुठं आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस तर मिसलेनियस एक्सपेन्सेस या हेड खाली. त्यावेळेस या ठिकाणी ते राईट ऑफ करायचं आहे. राईट ऑफ किती 20%. 20% आता 20% किती निघतं 12,500च्या 20% तर साधारणतः 2,500 हे 20% निघतं. हे 20% या ठिकाणी काढल्याच्या नंतर तुमचं आउटर कॉलमला प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 10,000 राहील आणि त्याचा सेकंड इफेक्ट कुठं होईल तर या ठिकाणी P&L अकाउंट डेबिट साईड प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस राईट ऑफ किती 2,500. हे 2,500 या ठिकाणी लिहिता तुम्ही आणि त्यानंतर लिहिल्याच्या नंतर त्यानंतरची ॲडजस्टमेंट आहे द प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स टू बी मेंटेनड ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. आता प्रोव्हिजनवर बॅड डेब्ट्स आहे सॉरी सन्ड्री डेटर्सवर बॅड डेब्ट्स आकारलं आहे 5%. मग 5% या ठिकाणी 5% बॅड डेब्ट्स. आता 2,17,500 2,17,500 वर 5% काढा ते येईल 10,875 रुपये. 10,875 रुपये हे लेस करून आउटर कॉलमला जाईल 2,06,625 रुपये. 2,06,625 रुपये आणि ते बॅड डेब्ट्स या ठिकाणी येतील. हे बॅड डेब्ट्स राईट ऑफ केल्यावर किती आलेत 10,875. आता हे 10,875 हे नवीन बॅड डेब्ट्स आहे. त्याच्यातून ओल्ड RDD जी की CRला होती ते इकडे येऊन मायनस होते. ते लेस केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी अमाऊंट मिळते 2,125 रुपये. 2,125 रुपये. ठीक आहे. त्यानंतर ₹25,000 वेअर टू बी ट्रान्सफर टू जनरल रिझर्व. आता जनरल रिझर्वला ट्रान्सफर करायचं आहे. आता जनरल रिझर्व बाजूला काढून ठेवतोय आपण. तर त्यावेळेस मी सांगितलं होतं जनरल रिझर्व ट्रान्सफर असेल तर त्यावेळेस कुठे येतं P&L अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटला येतं. तर त्यावेळेस या ठिकाणी टू
ट्रान्सफर्ड टू जनरल रिझर्व. ठीक आहे, जनरल रिझर्व किती 25,000. मग हे 25,000 या ठिकाणी काय होतील, जनरल रिझर्वमध्ये ॲड होतील. ॲडिशन म्हणून टाका 25,000. हे 25,000 ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला जनरल रिझर्वचं टोटल बॅलन्स मिळेल 87,500. हे 87,500 या ठिकाणी तुम्ही लिहिताय. त्यानंतर आहे प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स टू द एक्सटेंट ऑफ ₹62,500 वॉज टू बी मेड. प्रोव्हिजन केलं आहे इन्कम टॅक्सचं. आता इन्कम टॅक्सचं प्रोव्हिजन आहे 62,500. ठीक आहे, 62,500 ते प्रोव्हिजन कुठून करतो आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधून. मग या ठिकाणी टू प्रोव्हिजन फॉर टॅक्स किती 62,500. आता या ठिकाणी त्याचा सेकंड इफेक्ट कुठे येईल, लायबिलिटी साईडला प्रोव्हिजनमध्ये. मग या ठिकाणी प्रपोज्ड डिव्हिडंड आपण लिहिले प्रोव्हिजनमध्ये, त्याच्याच खाली प्रोव्हिजन फॉर टॅक्स किती 62,500. हे या पद्धतीनं आहे. आता हे सर्व ॲडजस्टमेंट सोडवल्याच्या नंतर आपण सर्व ट्रायल बॅलन्सचे पोस्टिंग केल्याच्या नंतर या ठिकाणी आपण खाते क्लोज करायला चालू करू. क्लोज करत असताना अगोदर कोणती साईड मोठी आहे ते बघून घ्यायचं. ते बघितल्याच्यानंतर तुम्हाला सिया साईड मोठी दिसते. ती सिया साईड 12,90,000 आहे. या ठिकाणी देखील 12,90,000 आहे. मग तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट मिळतं. ग्रॉस प्रॉफिट CD ब्रॅकेटमध्ये तुम्ही लिहू शकता ट्रान्सफर टू P&L अकाउंट. आता ग्रॉस प्रॉफिट मिळतं 4,20,250. 4,20,250 हे या ठिकाणी बाय ग्रॉस प्रॉफिट. हे ग्रॉस प्रॉफिट तुम्ही ट्रान्सफर करून घेतलं P&L अकाउंटला 4,20,250. या ठिकाणी BD लिहून टाका, ब्रॉट डाऊन. त्यावेळेस प्रॉफिट अँड लॉसचं बॅलन्स टोटल बॅलन्स होईल 4,20,250. या ठिकाणी देखील 4,20,250 या पद्धतीनं आहे. मग तुम्हाला मिळेल टू नेट प्रॉफिट. आता हे नेट प्रॉफिट मिळतं तुम्हाला 1,41,600 रुपये. 1,41,600. आता हे नेट प्रॉफिट कुठं ट्रान्सफर करताय तर प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटला. मग प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटला बाय नेट प्रॉफिट किती 1,41,600. आता हे झाल्याच्या नंतर तुमची कोणती साईड मोठी येते ते बघायचं. 1,77,850 हे इकडचं टोटल येतं आणि इकडचं 1,77,850 हे टोटल येतं. त्यानुसार मग या ठिकाणी तुमचं तो बॅलन्स राहतं. ते बॅलन्स या ठिकाणी CD कॅरी डाऊन करायचं बॅलन्स शीटला. ते बॅलन्स राहतं 77,537 रुपये. आता हे बॅलन्स P&L अकाउंटचं कोणत्या खाली घ्यायचं तर रिझर्व अँड सरप्लसमध्ये. या ठिकाणी P&L अप्रोप्रिएशन अकाउंट किती 77,537 रुपये. आता हे बॅलन्स शीट या ठिकाणी क्लोज करण्या अगोदर कोणत्या आयटम्स बाहेर आहेत का ते बघून घ्यायचं. ते बाहेर आहेत का बघून घ्यायचं आहे. तर त्यावेळेस एक मिनिट, एक आयटम राहिला होते का आपला. हां 4%
गव्हर्मेंट सिक्युरिटी 4% गव्हर्मेंट सिक्युरिटी या ठिकाणी 1,50,000 आहे. 1,50,000वर इंटरेस्ट किती येतं 4% बघा बरं, तर 1500 6,000. आता इंटरेस्ट ऑन या ठिकाणी सिक्युरिटीज वगैरे आहे का? हां, इंटरेस्ट ऑन डिबेंचर आहे, सिक्युरिटीज ठीक आहे. नाही, चला हे 1,50,000 आउटर कॉलमला जशाल तसं घ्या. हे 1,50,000 4% गव्हर्मेंट सिक्युरिटी, त्याच्यावर ॲडजस्टमेंट वगैरे दिली नाही म्हणून आपण तसंच येतो आहे. आणि त्यावेळेस या ठिकाणी टोटल करतो आहे, तर तो टोटल होईल 23,90,350. 23,90,350 हे या पद्धतीने या ठिकाणी होऊन जाईल. बॅलन्स शीट टॅली या पद्धतीनं हा तुमचा साधारणतः 5वा प्रॉब्लेम आहे. आणि तो प्रॉब्लेम या ठिकाणी चॅप्टरचा शेवटचा प्रॉब्लेम आहे. काही अडचणी असतील तर तुम्ही प्रत्यक्षात येऊन भेटू शकता किंवा कॉलही करू शकता किंवा कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंटही टाकू शकता. याच्या बाबतीत सांगायचं झालं तर हा चॅप्टर आपल्याला 11वीपासून आहे. फक्त या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे कोणत्या गोष्टी, तर पहिली गोष्ट बॅलन्स शीटचे हेड आहेत, त्या हेड खालीच तो ॲटम आला पाहिजे. ते हे खालीवरी करायचं नाही. आपण फर्स्ट इयरला बघितलं होतं किंवा 11वी-12वीला बघितलं होतं, त्या पद्धतीने या ठिकाणी खालीवरी नाही जमत. तुमच्या त्या हेड खालीच तो ॲटम या ठिकाणी आला पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी पुन्हा रिपीट करतो मी, लॅबिलिटी साईड शेअर्स कॅपिटल, त्यानंतर रिझर्व्हायर सरप्लस, त्यानंतर सेक्युअर्ड लोन, त्यानंतर अनसेक्युअर्ड लोन, त्यानंतर करंट लॅबिलिटी आणि त्यानंतर प्रोव्हिजन. ठीक आहे. असेट साईडमध्ये पहिल्यांदा फिक्स्ड असेट्स, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट, त्यानंतर करंट असेट्स, त्यानंतर ॲडव्हान्सेस आणि त्यानंतर मिसलेनियस एक्सपेन्सेस, हे एवढे हेड पडतात. या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट थोडंसं नवीन आहे आपल्याला, तर त्यावेळेस प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशनचं मी फॉर्मॅट दिला आहे. त्या फॉर्मॅटच्या बाहेर कुठलाही आयटम या ठिकाणी येणार नाही. त्यासोबतच लक्षात ठेवायचं आहे काय येतं तिथं, डिव्हिडंड, इंटेरिम डिव्हिडंड असो किंवा प्रपोजड डिव्हिडंड असो ते, आणि त्यानंतर ट्रान्सफर टू जनरल रिझर्व वगैरे वगैरे हे आयटम्स या ठिकाणी येतात. ठीक आहे. या पद्धतीनं आहे हे चॅप्टर संपलेलं आहे. काही अडचणी असतील कॉल करा किंवा या ठिकाणी कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट देखील देऊ शकता. ठीक आहे. धन्यवाद.